नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्र हो, 26 सप्टेंबर 2021ला झालेली पॉलिटिकल सायन्स सेटची जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या आन्सर कीचा दुसरा भाग आपण पाहतो आहोत। कालच्या भागामध्ये आपण 40 प्रश्नांची संभाव्य उत्तरं पाहिलेली आहेत। तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा। पाहू आपण 41वा प्रश्न काय आहे तो। प्रश्न क्रमांक 41 आहे, अभिजात वास्तववादानुसार राष्ट्राराष्ट्रामधील संघर्ष अटळ आहे। कारण आहे, अभिजात वास्तववादानुसार सत्ता संतुलनामुळे शांतता प्रस्थापित करता येते। आणि विद्यार्थी मित्र हो, विधान एकही बरोबर आहे आणि त्याचं कारणही बरोबर आहे। याचं उत्तर येईल पर्याय बी हे याचं उत्तर आहे। बी हे याचं उत्तर आहे। ए आणि आर दोन्हीही बरोबर आहेत आणि आर हे याचे कारण आहे। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न क्रमांक आहे 42, आधुनिक तंत्रज्ञानामुळे युद्धाचे आणि युद्धाच्या भीतीचे महत्त्व वाढले आहे। कारण दिलेलं आहे, युद्ध हे आता केवळ बळाची स्पर्धा नसून ती आता जीवघेणी स्पर्धा झाली असून त्यात धोका वाढलेला आहे आणि हे सत्य आहे। आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए। दोन्हीही ए आणि बी बरोबर आहेत आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे आणि म्हणून 42 उत्तर ए हे आहे। काय प्रश्न क्रमांक आहे 43, खालील करारांची कालक्रमानुसार चढत्या क्रमाने क्रम लावा। प्रश्न क्रमांक 43 आहे, करारांचा चढत्या क्रमाने क्रम लावा असं म्हटलेलं आहे। संयुक्त राष्ट्रांची सनद, संयुक्त राष्ट्राची सनद 1945। त्याच्यानंतर आहे वेस्टफेलिया करार, वेस्टफेलिया करार 1648 चा आहे, 1648। त्याच्यानंतर आहे उट्रेच करार, उट्रेच करार 1715 चा आहे, 1715। त्याच्यानंतर आहे पॅरिस करार, पॅरिस करार 1782 चा आहे, 1782। तर याचा क्रम लावा असं म्हटलेलं आहे। तर पहा क्रम कसा होतो। तर याचं उत्तर येईल पर्याय सी, 2, 3, 4 आणि 1, 2, 3, 4, 1 आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय सी। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण। त्यानंतरचा प्रश्न आहे, बफर राज्य म्हणजे काय? बफर राज्य म्हणजे भारत आणि चीनच्या मध्ये असलेला तिबेट किंवा भारत आणि चीनच्या मध्ये असलेला भूतान, नेपाळ याला बफर राज्य असे म्हणतात। याचं उत्तर येईल, दोन प्रभावी शत्रूंमध्ये असणारे राज्य जे वाढत्या तणावाच्या काळात धक्का शोषक म्हणून काम करते याला म्हणतात बफर स्टेट आणि म्हणून याचं उत्तर बी हे बरोबर आहे। प्रश्न क्रमांक आहे 45। तर विद्यार्थी मित्र हो, लक्ष द्या, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं म्हटलेलं आहे आणि यामध्ये बरोबर विधान ही 2 आहेत, चूक विधान ही 2 आहेत, पण पर्यायामध्ये ही दोन्ही उत्तरं नाहीत आणि म्हणून इंग्रजीमध्ये जेव्हा आपण प्रश्न पाहतो तेव्हा या ठिकाणी नॉट ट्रू असं म्हटलेलं आहे। म्हणजे खालीलपैकी कोणते विधान, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स नॉट ट्रू, म्हणजे कोणते विधान असत्य आहेत असं म्हटलेलं आहे, म्हणजे चूक आहे म्हटलेलं आहे। त्याच्यामुळं ह्याचं उत्तर येईल 3 आणि 4 चूक आहे, त्याचं उत्तर येईल सी ह्याच्यानुसार। पण मराठी वाचून उत्तर सोडवणाऱ्यांनी या प्रश्नासाठी चॅलेंज केलं पाहिजे, कारण हा प्रश्न मराठीमध्ये चूक आलेला आहे, तर बरोबर आहे म्हटलेलं आहे आणि इथं चूक आहे असं म्हटलेलं आहे। तर याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ते चॅलेंज केलं पाहिजे। याचा प्रश्न चुकला असेल तर हे 2 बरोबर आहेत मारा गेलं तर हे 2 असलेला पर्यायच नाही, यामध्ये 1 आणि 2 बरोबर आहेत असा पर्याय नाही। त्यामुळं हा प्रश्न आपण इंग्रजी आणि मराठी दोन्ही बघून घेतला पाहिजे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी कोणता धोका हा सुरक्षेचा अपारंपरिक धोका नाही? शस्त्रास्त्र स्पर्धा ही पारंपरिक आहे, म्हणजे प्राचीन काळापासून ही शस्त्रास्त्र स्पर्धा आहे, म्हणजे प्राचीन मध्ययुगीन सगळ्या काळामध्ये। उपासमार आणि कुपोषण हे सुद्धा पारंपरिक धोका आहे। मानवाचा अवैध व्यापार, गुलामगिरी अति प्राचीन काळापासून आहे। अपारंपरिक धोका चं उत्तर हे आहे। पर्वतीय शिखरावरील बर्फ वितळणे हे अपारंपरिक
धोका आहे. खालीलपैकी कोणता धोका हा सुरक्षेचा अपारंपरिक धोका नाही? तर हा अपारंपरिक धोका नाही. हे सगळे अपारंपरिक आहेत, पारंपरिक आहेत आणि हा अपारंपरिक आहे. आलं लक्षात? म्हणून प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ट्रू? इज नॉट ट्रू म्हटलं नाही, इज ट्रू म्हटलेलं आहे, म्हणजे बरोबर आहे. संयुक्त राष्ट्राची सागरी कायदेविषयक परिषद सागरी स्वातंत्र्याची कल्पना उचलून धरते. दुसरं विधान आहे, संयुक्त राष्ट्राची सागरी कायदेविषयक परिषद प्रादेशिक समुद्री मर्यादा किनारा रेषेपासून 20 नाविक मैल ठेवली आहे. ही चूक आहे, ही चूक आहे. संयुक्त राष्ट्राच्या सागरी कायदेविषयक परिषद राखीव आर्थिक क्षेत्र किनारा रेषेपासून 200 नाविक मैल निश्चित केलेला आहे. हे बरोबर आहे. त्याच्यामुळं 200 टिकल मैल हा, म्हणून ह्याचं उत्तर सी असलं पाहिजे. 47 उत्तर आहे सी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी कोणते साधन विवादाचे शांततापूर्ण निराकरण करण्यासाठीचे साधन नाही असं म्हटलेलं आहे? व्यवहाराचे निराकरण करण्याचे साधन मध्यस्थी आहे, न्याय देणे आहे, गुड ऑफिसेस आहे, बंधने नाही, आणि म्हणून याचं उत्तर येईल पर्याय बी. हे याचं 48चं पर्याय बी हे उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49, कैद्याची दुविधा ही कल्पना खालीलपैकी कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? ही खेळ सिद्धांताशी संबंधित आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण 50, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड कोण करतात? आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड संयुक्त राष्ट्राची आमसभा आणि संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद, आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय बी. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक आहे 51, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? प्रश्न क्रमांक आहे 51, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं म्हटलेलं आहे? व्यापारविषयक निवेश उपायांचा करार भारताने स्वाक्षरी केलेली नाही. भारत गॅट कराराचा मूळ सदस्य नाही, तो सदस्य आहे, म्हणून हे सदस्य नाही म्हणाले. त्याचं उत्तर आहे पर्याय डी. भारताची बौद्धिक संपदा नियम व्यवस्था ट्रिप्सी सुसंगत नाही. जे हे WTOC याचा संबंधी आपला वाद आहे, आणि म्हणून हे बरोबर आहे विधान. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक आहे 52, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतले नव्हते? कर्ज घेतले नव्हते असं म्हणाले. 61ला दुसरी पंचवार्षिक योजना आहे, कर्ज घेतलेलं आहे. 81ला इंदिरा गांधी परत सत्तेत आल्या, कर्ज घेतलेलं आहे. 91ला सुवर्णसाठा गहाण ठेवून कर्ज घेतलेलं आहे. 2007मध्ये जगामध्ये आर्थिक महामंदी असताना सुद्धा भारताने कर्ज घेतलेलं नाही, आणि म्हणून याचं उत्तर येईल पर्याय डी 2007. 52चं उत्तर आहे पर्याय डी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53, खालीलपैकी कोणते वर्णन मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाच्या भौगोलिक प्राधान्यक्रमाचे सर्वाधिक बरोबर वर्णन आहे? प्रश्न क्रमांक आहे 53. 53चं उत्तर आहे पर्याय बी. शेजारी देश, विस्तारित शेजारील देश, हिंद प्रशांत शस्त्र. क्वॅडमध्ये QUAD, क्वॅडमध्ये ही 4 राष्ट्र आहेत: भारत, जपान, US आणि ऑस्ट्रेलिया. भारत, जपान, US आणि ऑस्ट्रेलिया हे अशी 4 देश आहेत, आणि म्हणून ह्याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54, नोव्हेंबर 2014मध्ये सार्क मोटार वाहन करार सुचविण्यात आला, परंतु पाकिस्तानच्या आक्षेपानुसार तो मान्य होऊ शकला नाही. नंतर जून 2011मध्ये सार्कच्या 4 सभासद देशांनी वेगळ्या नावाने हा करार मान्य केला. ते देश कोणते? याचं उत्तर आहे पर्यायी बांगलादेश, भूतान, नेपाळ. बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ. 54चं उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे 55,
योग्य जोड्या जुळवा असं म्हटलेलं आहे. भारताच्या सागरी ड्रॉकिंगमध्ये सांगितलेल्या भारतीय नौदलाच्या भूमिका: लष्करी भूमिका, राजनैतिक भूमिका, पोलीस भूमिका, सर्वसामान्य भूमिका. लष्करी भूमिका हे स्वतःची सैन्यदले, प्रदेश, व्यापार, संरक्षण करण्यासाठीच केलेला संरक्षक कारवाया. राजनैतिक भूमिका म्हणजे मैत्रीचे संबंध जोपासण्यासाठी नौदलाचा वापर. पोलीस भूमिका म्हणजे सागरी क्षेत्रात सुव्यवस्था राखणे. आणि सर्वसामान्य भूमिका म्हणजे हायड्रोग्राफिक सर्वेक्षण. त्यामुळे याचं उत्तर बी. 1चं 1, 2 बीचं 2, सीचं 3, डीचं 4. याचं बी हे उत्तर कन्फर्म येईल. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. खालीलपैकी कोणते तत्व गुजराल प्रणालीचे घटक आहेत? खाली दिलेल्या सूचीचा वापर करून उत्तर द्या. परस्परता नाकारण्याचे तत्व, द्विपक्षीय विवाद शांततेच्या मार्गाने सोडविणे, दक्षिण आशियाई शेजाऱ्यांविरुद्ध अण्वस्त्राचा वापर न करणे, दक्षिण आशियात व्यापाराला चालना देणे. आणि विद्यार्थी मित्र हो, याचं उत्तर आहे 1, 2, 3 हे आहे, हे नाही, सी. तेव्हा भारत अण्वस्त्रधारी राष्ट्रच झालेला नव्हता, अण्वस्त्राचा वापर न करणे हे नाही. आणि म्हणून मग 56चं उत्तर आपण लक्षात घेतलं पाहिजे. 56चं उत्तर आहे पर्याय डी. पर्याय डी, ए आणि बी. क्रमांक आहे 57. मे 2017मध्ये भारताने आशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉरचे व्हिजन डेव्हलपमेंट प्रसिद्ध केले. या उपक्रमात कोणत्या 2 देशांचा भागीदार आहे? कोणते 2 देश भागीदार आहेत असं म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक आहे 57 आणि 57चं उत्तर आहे पर्याय सी, भारत आणि जपान. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 58. खालीलपैकी कोणती तरतूद भारत अमेरिका अणुकराराचा भाग नाही? खालीलपैकी कोणती तरतूद अणुकरणाचा भाग नाही असं म्हणालेलं आहे? ही आहे भारतातील अणुप्रकल्पाची नागरी आणि लष्करी अशी विभागणी करणे, नागरी अणुप्रकल्प आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या देखरेखीखाली आणणे, लष्करी अणुप्रकल्प बंद करणे. ही तरतूद नाही. आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय सी. 58चं उत्तर आहे पर्याय सी. कारण 2005मध्ये 1, 2, 3 अमेरिका भारत अणुकरार झालेला आहे. आणि उत्तर आहे पर्याय सी. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 59. खालीलपैकी कोणत्या निर्वासित समूहांना भारताने आश्रय दिला आहे? तिबेट, श्रीलंकेतील तामिळी, अफगाण, रोहिंग्या या सर्वांनाच आश्रय दिलेला आहे. आणि म्हणून हे सर्व ज्यामध्ये आहेत तो पर्याय असला पाहिजे. आणि म्हणून पर्याय बी हे याचं उत्तर आहे. ABCD पर्याय बी. कारण सर्वच निर्वासित भारतामध्ये आश्रय घेतलेली सापडून येतात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60. खाली दिलेल्या सूचीचा वापर करून योग्य जोड्या जुळवा. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ शेजारी देशातील भारताचे पाणी वाटपाचे करार ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. पाकिस्तानचा करार सिंधू पाणी वाटपाशी झालेला आहे. बांगलादेश हा फराक्का बॅरेज करार आहे. नेपाळ हा कोसी करार आहे. त्याच्यामुळं याचं उत्तर आपल्याला 60चं उत्तर आहे पर्याय डी. पर्याय डी हे याचं उत्तर आहे. याचं 2, बीचं 3 आणि सीचं 1. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 61. घटना समितीने डॅश डॅश या दिवशी राज्यघटनेचा स्वीकार केला. आणि विद्यार्थी मित्र अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि तुम्ही तो बरोबर सोडवला आहे. 26 नोव्हेंबर 1949ला संविधान दिन आपण साजरा करतो. घटना समितीने घटनेचा स्वीकार केलेला दिसून येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 62. मूलभूत कर्तव्यांचा समावेश घटनेत डॅश डॅश दुरुस्तीनंतर झाला. 42व्या घटना दुरुस्तीने झाला. सुवर्णसिंग समितीने शिफारस केलेली आहे. सरदार सुवर्णसिंग समितीने
आणि मग आपण 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केला होता. पुढं ते 1 वाढला आणि 11 झाले. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 63. घटनेचे कलम 368 पुढील गोष्टींची चर्चा करते. ते घटना दुरुस्तीची प्रक्रियेची चर्चा करते आणि म्हणण्याचं पर्याय बी हे उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मतदानाचे किमान वय डॅश डॅश आणण्यात आले आहे. 21 वरून 18वर आणण्यात आले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? तामिळनाडूमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही. जम्मू काश्मीर आता घटक राज्य म्हणून हे केलेलं आहे, पण जम्मू काश्मीरमध्ये ते आहे. कारण 6 राज्यामध्ये विधान परिषद होती. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर आणि कर्नाटक. तर त्याच्यामध्ये तामिळनाडू नाही आणि म्हणून याचं उत्तर येईल पर्याय डी, तामिळनाडू. तर जम्मू काश्मीर हे आता राज्यानं हे केल्यामुळं हे होऊ शकते. तर आपण करंट ह्यालाही आपण चॅलेंज करू शकतो, कारण जम्मू काश्मीरमध्ये आता तिथलं राज्यच नष्ट केल्यामुळे तिथली विधान परिषद कॅन्सल झालेली आहे, म्हणून ते उत्तर बरोबर येऊ शकते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 66. इंदिरा गांधींनी देशांतर्गत आणीबाणी डॅश डॅश या काळात लागू केली. इंदिरा गांधी देशांतर्गत आणीबाणी 1975 ते 77 या काळात लागू केली. बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67. पुढीलपैकी कोणते काम संसदेचे नाही? सरकार स्थापने, अगर त्याचा कार्यकालात संपविणे, मतदारांचे प्रतिनिधित्व करणे, कायदे करणे, कायद्याचा अन्वयार्थ लावणे हे काम सर्वोच्च न्यायालयाचे आहे. सर्वोच्च न्यायालय त्यामुळे त्याचं नाही, म्हणून पर्याय सी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68. प्रांतिक स्वायत्ततेची सुरुवात भारत सरकारच्या डॅश डॅश या कायद्यामुळे झाली. 1935च्या कायद्यामुळं झालेली आहे, म्हणून 1935 सी हे तसं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 69. घटनेच्या कलम 32मध्ये डॅश डॅशचा विचार आहे. घटनेच्या कलम 32मध्ये न्यायालयीन सक्रियतेचा विचार आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन कलम 13मध्ये आहे. त्याच्यामुळं 32मध्ये त्याचा संबंध येत नाही. न्यायिक अकादमीचा तर संबंध येतच नाही. न्यायिक सुधारणा हे नाही, म्हणून सी आहे. 32मध्ये न्यायालयीन सक्रियता येते, ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम. त्यानंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक आहे 70. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान आहेत, म्हणून पर्याय बी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 71. डंकेल डॅश डॅशने डंकेल मसुदा आणि गॅट कराराचे समर्थन केले. शेतकरी संघटनेने समर्थन केलेले आहे. शरद जोशीने याचं समर्थन केलं होतं. शरद जोशीचं म्हणणं होतं की शेतकरी कारमध्ये फिरेल जर हे डंकेल प्रस्तावाने गॅट करार झाला आणि शेतकऱ्याला आपला माल जगाच्या बाजारपेठेमध्ये विकता आला तर. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 72. राज्यव्यवस्थेने समाज जीवनाच्या विविध क्षेत्रातून माघार घेणे हा डॅश डॅशचा परिणाम आहे. हे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणाचा परिणाम आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 73. आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायासह डॅश डॅश या शहरात बौद्ध धर्मात धर्मांतर केले. हे नागपूर या शहरामध्ये बौद्ध धर्मात धर्मांतर केले. 14 नोव्हेंबर 1956 नागपूरमध्ये धर्मांतर केलेलं आहे. 1935 घोषणा केली आणि 56 त्यांनी ती पूर्ण केली. खालीलपैकी कोणावर नवीन राज्याच्या निर्मितीची जबाबदारी आहे? नवीन राज्याची निर्मितीची जबाबदारी संसदेवर आहे. प्रश्न क्रमांक 74. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 75. 14व्या वर्षापर्यंत मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याचा समावेश यात आहे, मूलभूत अधिकारात आहे. कलम घटनेचे 21A यामध्ये आता शिक्षण मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 76.
जोड्या जोडवायच्या आहेत. महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, सौराष्ट्र, कर्नाटक, उत्तर कर्नाटक, पश्चिम बंगाल, गोरखालँड. त्यामुळे एचं 4, बीचं 3, सीचं 2 आणि डीचं 1. 4, 3, 2, 1 हे त्याचं उत्तर आहे. 4, 3, 2, 1 ये मध्ये आहे म्हणून याचं उत्तर काय येईल? पर्याय ये हे याचं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. 77. वर्ल्ड सोशल फोरमचा डॅश डॅश याला विरोध होता. फोरमचा जागतिकीकरणाला विरोध होता. जागतिकीकरणाची विरोधी ही संघटना आहे वर्ल्ड सोशल फोरम. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र. अशा पद्धतीने आपण 77 प्रश्न पाहिलेले आहेत. बाकीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. या चॅनलवर नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्राला शेअर करा. ही सगळी संभाव्य उत्तरं आहेत.